साहित्य: 4 चमचे पांढरे तीळ, 2 चमचे धने, 1 चमचा खसखस, 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा, 2 चमचे लाल तिखट, वाटी मैदा, अर्धी वाटी सुकं खोबरं, अर्धी वाटी बारीक शेव, 2 चमचे बेसन पीठ. हा घेतो आपण बेसन पीठ, चवीपुरतं मीठ, 2 चमचे तेल, एकजीव करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं. पीठ मळून घेतलं आहे. कढई तापली आहे. आता धने टाकून घ्यायचे. थोडेसे धने घालून घ्यायचे. आता पांढरे तीळ, जिरे, आता खसखस. सगळं छान भाजून झालं आहे. खोबरं भाजून घेऊया. सगळं सारण बारीक करून घ्यायचं आहे. हे सगळं छान बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण लाटून घेऊया. आता चिंच गुळाची चटणी लावून घेऊया. आता सारण पसरून घेऊया. आता शेव टाकून घेऊया. आता याच्या वड्या करून घ्यायच्या. पण वड्या पाडून घेऊया. तेल तापलं आहे. चला तर मग वड्या तळून घेऊया. हलकेशा खरपूस भाजून घ्यायचे. झाले आपल्या बाकरवड्या तयार. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा.